भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवकांसाठी रोजगार निर्मितीवर भर देत परकीय गुंतवणूक आणि कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. महाडिक यांचा आज पन्हाळा तालुक्यात संपर्क दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान कोडोली येथे त्यांनी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या आगमनावेळी स्थानिक तरुणांनी मोठी गर्दी करून उत्स्फूर्त स्वागत केले. कोडोली येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्रशांत बुगले यांनी महाडिक यांचे स्वागत केले. यावेळी अजिंक्य पाटील, अमर पाटील बाबा, वैभव हिरवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजी फॉलोवर्स या मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरालाही महाडिक यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले की भारतीय जनता पार्टी परकीय गुंतवणूक आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. शेवटी विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी आपण काय करणार, काय सांगाल याबद्दल? आम्ही रोजगार विषयामध्ये खूप लक्ष देऊन काम करणार आहे. फक्त शाहूवाडीचे तर नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा. आम्ही आता स्टार्टअप इंडिया मिशन असेल आणि स्किलिंगसाठी खास करून तुम्ही जर आता केंद्राचं पण बजेट बघितलं असाल आणि राज्याचं पण बजेट बघितलं असाल तर स्किलिंगसाठी आता खूप विशेष असं बजेट अलोकेट सुद्धा केलं गेलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून स्किल सेंटर्स असतील किंवा जॉब फेअर्स असतील हे शासनाच्या माध्यमातून आता सगळीकडे राबवले चाललेत. तर आम्ही ते युवा मोर्चा म्हणून हाती घेऊन प्रत्येक तालुका वाईज असेल किंवा जिल्हा वाईज असेल ते चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. ह्या माध्यमातून आज फडणवीस साहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आता इतका चांगला सर्व राष्ट्रांशी संपर्क झालेला आहे की भरपूर FDIs म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला येताना दिसतात आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे. लवकरच आपल्याला आता एक्झिक्युशन सुद्धा याचं दिसेल. आता ज्या ग्रामपंचायत उभारलेल्या आहेत यासाठी आपल्या युवा मोर्चाचे अधिकारी ग्रामपंचायतीला उभा करण्यासाठी आपण AB फॉर्म देणार, कसं काय सांगाल याबद्दल? अगदीच फक्त ग्रामपंचायत निवडणूक नाही तर माझं सर्व माझ्याबरोबर जोडले गेलेले युवा पिढीसाठी त्यांना कुठं ना कुठं तरी निवडणुका लढवण्याची जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 100% आम्ही त्यांना सहभागी करून घेणार आहे. तुम्ही जर आज राज्यामध्ये सुद्धा बघितलं असाल तर मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ आता 25 ते 30% युवा पिढी म्हणजे 35 वयोगटातले आतले लोकांना निवडणुका लढवण्यासाठी आता ते प्राधान्य देत आहेत. तर तेच धोरण घेऊन आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवणार. आजचा दौरा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी आज आमचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रशांत बुगले यांच्या घरी भेट द्यायला आलो होतो. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी, त्यांच्या घरातले सर्व सदस्यांना भेटून मला फार आनंद झाला. आणि इथून पुढे आता आम्ही इचलकरंजीला चाललोय. तिथं सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आता माझी वाट बघतात तर त्यांना सुद्धा आज भेटणार आहे. महाडिक यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच परिसरात अनेक युवकांनी त्यांची भेट घेण्यासाठी मोठी उत्सुकता दर्शवली. त्यांच्या संवादातून युवकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. हॉटेल सारथी व्हेज आणि नॉन व्हेज स्वादिष्ट जेवण, फॅमिली रेस्टॉरंट, आरामदायी वातावरण. आमचा पत्ता वारणा वाठार मेन रोड, नवे पारगाव.